नमस्कार. आज आपण आहोत परभणी जिल्ह्यातल्या जिंतूर तालुक्यातील पुंगळा या माझ्या गावी. आणि या गावामध्ये मी अनेक जणांना लहानपणापासून सांगत आलेलो आहे की माझ्या गावात एक खूप मोठं वडाचं झाड आहे. हे एवढं मोठं वडाचं झाड आहे की तुम्हाला एवढं मोठं वडाचं झाड दूर दूरपर्यंत पाहायला मिळणार नाही. आज त्या वडाच्या झाडाची पूर्ण माहिती घेऊयात. हे पिंगळेश्वराचं गाव आहे. आपण पिंगळेश्वराच्या समोरासमोर असलेल्या महादेव मंदिराचं या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये बघितलं आहे. आता या व्हिडिओमध्ये आपण हे झाड समजून घेऊयात, जे हजारो वर्षापूर्वीची साक्ष देतं. एका झाडापासून जवळपास 23 ते 25 झाडांची उत्पत्ती या ठिकाणी झालेली आहे. कोणीच सांगू शकत नाही की हे झाड केव्हाचं आहे. हे वडाचं झाड अखंड एका झाडापासून दुसरी झाडं कशी तयार झालेली आहेत हे बघा. हे त्याचं मूळ झाड आहे. पुंगळा या आमच्या गावामध्ये हे मूळ खोड वडाच्या झाडाचं, याचा घेरा खूप मोठा आहे. म्हणजे आपण जर बघितला तर समोर वरी त्याचा घेरा वरी महादेवाची पिंड इथं वेगवेगळ्या प्रकारे, म्हणजे गावातली वस्ती पूर्णतः असते. जवळपास हा घेरा नाही म्हटलं तरी एक 20 फुटाचा घेरा असेल. 20 फूट एवढं मोठं बूड या झाडाचं आहे. बघा हे इकडचं बघ, 20 फूट लांब हे रुंद हे वडाचं झाड. आता पारंब्या चिटकू चिटकू हे मोठं होतं. याच्यामध्ये सुद्धा जाता येतं. आम्ही लहानपणी याच्यामध्ये जाऊन लपायचो. हे जर छिद्र बघितलं इकडे हे बघा या इथे, आणि इथून पुन्हा मध्ये सुद्धा एक जागा आहे. म्हणजे आपण पलीकडून आलो तिकडून मध्ये सुद्धा एक जागा आहे. एवढं मोठं वडाचं झाड पारंब्याने झालेलं. आता याची ही जी फांदी आहे, ही फांदी तर तिथपर्यंत गेली आणि तिथं दुसरं झाड तयार झालं. हे ऋषी पिंगळेश्वर, ज्या पिंगळेश्वरावरूनच आमच्या गावाला नाव पुंगळा असं पडलं. ऋषीची साक्ष देणारे या वडाला सुद्धा ऋषीचा वड म्हणून ओळखला जातो. ऋषीचा वड म्हणून ओळखला जातो. आपण हळूहळू ही सगळी झाडं बघूयात आणि नंतर या वडाचे जे आमचे अधिकृत मालक आहेत त्यांच्याशी चर्चा करूया. या या काका. ते बघा एक दुसरी गोष्ट, ही जी फांदी आलेली, या फांदीमधून हे वडाचं झाड तयार झालं. हे वडाचं झाड जरी मोठं वाटत असलं तरी या फांदीपासून तयार झाला. कालांतरानं आता ही फांदी बाजूला जाईल. आज तसे प्रयोग झालेले. इथे सुद्धा एक फांदी होती, ही तुटलेली फांदी. ही फांदी तिथून तिथे जुटल्या गेलेली होती, त्या तिथे जुटल्या गेलेली होती. त्यातून या वडाच्या झाडाची निर्मिती झाली. म्हणजे असे जवळपास 23 प्रकारचे वड इथं तयार झाले. एवढं मोठं आहे वडाचं झाड. या फांदीपासून हे वडाचं झाड या ठिकाणी तयार झालं. एक वडाचं झाड तिथून तिथपर्यंत होतं, ती फांदी तुटलेली. म्हणजे एवढा मोठा घेरा आहे की हा घेरा जवळपास आता इथे 20 गुंठ्याच्या वर, म्हणजे अर्ध्या एकरच्या वर मोठं झाड आहे. बघा या याच्यातून आता ह्या पारंब्या, लहानपणी आम्ही ह्या पारंब्याला झोके बांधून खेळायचो. तिथे दाब खेळला जायचा आणि सगळी मुलं इथं असायची. म्हणजे जवळपास इथे केंद्र संमेलन भरायची, इथं सप्ते भरायचे, इथं मोठे जेवण, म्हणजे अख्खं गाव जेवेल एवढा हा परिसर आहे. हे पहा इथून 1 2 3 4 5 हे सगळे आता पारंबीपासून दुसरी झाडं तयार होते. म्हणजे हा जर परिसर बघितला तर आपण अजून भरपूर मोठा परिसर आहे की आवर्जून बघा किती सुंदर ह्या वडाच्या पारंब्या. आता यातून सुद्धा खाली एक झाड तयार होईल. लहानपणी याच पारंब्याला धरून सगळे मुलं, आजही सगळी लहान मुलं इथे येतात. हे बघा हे काम करूयात आपण. याला खाली इथं थोडस माती करून याला खाली टेकून असे टेकून, तर आता याला आपण पावसाळ्यामध्ये याला खड्डा करून याला जागी जाऊ देऊ. म्हणजे इथून सुद्धा एक निर्मिती होईल. हे पहा जसं ही पारंबी तिथून आली इथं टेकली, आता या पारंबीचं एक झालं. म्हणजे पलीकडे हे असाच परिसर. तिकडे बघा, तिकडे दाखव, म्हणजे किती ते दूरपर्यंत आहे. आणि हे झाड किती दूरपर्यंत आलंय पुन्हा बघा. हे एवढं मोठं बूड. आता ही पारंबी खाली इथून पुढे
जवळपास इथून जर अंतर पकडले तर हे 200-300 फूट लांब इकडं आहे. हे बघा हे नका हे हे इकडं इथं वस्ती स्वरूपामध्ये पूर्ण आखाडा खाली असतो. पलीकडं तिथे झाड, हे गाडी बैल वासरं हे सगळं म्हणजे एका बाजूला या ठिकाणी ठेवलेलं हे ही पाय या फांदीपासून हे वडाचं झाड तयार झालं. ही आता फांदी तुटल्या गेली पण ते पूर्ण स्वतंत्र झाड यापासून तयार झालं. म्हणजे पूर्वी तरी असे खाली काही होतं ज्याच्यावरती झोका सगळेजण खेळायचे. पुन्हा त्या याच्यापासून तयार झालेलं बघा हे इथे हे इकडं पूर्ण म्हणजे ते जर अंतर बघितलं तर आता तिथून जवळपास 400 फूट लांब इकडच्या साईडला आहे. म्हणजे हा वड असा पसरत 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 इकडून इकडे आला वड्यापर्यंत. वड्यात तू लागली होती साहेब हा पण ते पुराने तुटली. हा ते पलीकडच्या साईडला त्या बजायला लागलं होतं झाड. आता ते हे वड दुसरा तो पहिला तिथे लागायले पण ते या फाटाळायले. इथून हे बा इथपर्यंत जवळपास इकडे बाजूलाच हा वडा जातो आमचा. अजिंठ्याच्या रांगांमधून आलेलं हे पाणी वरच्या साईडला तळं आहे आणि खालच्या साईडला पुढे असं पूर्णेला जाऊन मिळतं. हे वडाचं झाड इथे आता दुसरं झाड तयार होते, हे तिसरं झाड तयार होते. जवळपास असे एका झाडापासून 23 ते 25 झाडं या ठिकाणी तयार झालेली स्वतंत्र आणि सतत हा असाच हिरवागार असतो. म्हणजे या वडाच्या झाडाखाली किमान 4-5 हजार लोक बसू शकतात एवढं मोठं हे झाड. आता इकडे बघा ते वर तिकडे हे आपण नंतर बघू. हे खाली या हे पुन्हा इथं एका ठिकाणी पुन्हा यानं मूळ रूप धारण केले. केवढं मोठं बूड याचं तयार होतंय. एकच बुड होणार काही दिवसात. हा एकच बुड होणार. एकच बूड होणार. आता जवळपास हे सुद्धा 20-1 फूट रुंद असलेलं बूड या ठिकाणी तयार झाले. आणि हे जे तयार झाले ते कुठून तर ती जी फांदी आहे ती फांदी अशी आहे म्हणजे खाली जमिनीला टेकत टेकत ते त्या उंचीवरून त्या फांदीपासून त्या तिथून निघालेल्या फांदीपासून हे एवढं मोठं मूळ तयार झालं. याच्यापासून ते तिथं मूळ तयार झालं. आणि हे जर बघितलं आपण तर यापासून हे तयार झालं, यापासून ते तयार झालं. म्हणजे एका पारंबीला वाढवत वाढवत जवळपास तिकडं 7 वडं तयार झालेली. आणि या वडाच्या खाली आता सगळेजण इथं राहतात. छानपैकी वस्ती. खरं जर अजन्म अशा झाडाखाली राहावं म्हणून ऋषीमुनींनी कदाचित हे या प्रकारची झाडं छानपैकी इथं कोठा तयार केलेला आहे. इथं जेव्हा सप्ते होतात सगळे होतं तर सामान ठेवण्यासाठी, स्वयंपाक करण्यासाठी, जेवणावळी होतात गावातल्या त्यावेळी स्वयंपाक करण्यासाठी एक आसरा असावा म्हणून तयार केलं. आणि आमचे काका उद्धवरावजी या ठिकाणी हे सगळं दिवसभर हे निसर्ग सौंदर्य भोगतात. आपण थोडीशी त्यांच्याशी चर्चा करूया. आता हे थोडीशी ती जी फांदी त्या फांदीपासून हे झाड तयार झालेलं ती फांदी थोडीशी तुटल्या जाते. जुन्या फांद्या जाऊन नवीन झाड त्यातून तयार होते. इकडे वर खाली या पद्धतीची साफसूफ काका ठेवतात दिवसभर. या बसा या बसा ना बसा या वर या बसा. आपण थोडस बोलूया त्याच्यावरती जरा. या राहू दे राहू दे राहू दे राहू दे. या या भाऊ या बसा बसा बसा. हे आमचे काका आहेत उद्धवराव किशनराव देशमुख. सतत याच ठिकाणी राहतात आणि अजूनही म्हणजे जवळपास त्यांचं वय आता 70-75 वर्ष चाललेलं आहे. आणि माळकरी बाजूलाच आखाडा, पुन्हा पलीकडं आपली दगडी विहीर आहे. लहानपणी आम्ही त्या विहिरीत पोहायचो आणि या वडाच्या झाडाखाली दिवसभर खेळायचो. तर आपण या वडाच्या झाडाविषयी त्यांना थोडीशी माहिती विचारूया की
त्यांना हे वडाचं झाड केव्हापासून माहिती आहे? आता वडिलापासच्या अगोदरच आहे बा. हां हां. नंतर मग आम्हाला कळते जसं आहे. हम्म, हम्म, पहिले माधवराव महाराज होते, हां ते म्हणजे इथे ऋषीची स्थापना आहे आणि आपण तिथे सप्ताह करू. हां हां. मग ते माली पाटील रामराव अण्णा होते, त्याला पोलीस पाटील होते, हम्म, त्याला अर्ज देऊन जराशी बोंदाडे तोडून वाट केली गावात जाण्यासाठी. मग त्यांनी इथं सप्ताह सुरू केला. हम्म. माधवराव महाराज. हां, माधवराव महाराज. हम्म, नंतर इथे एक विरा खाणला, हम्म, 2-3 फूट खाणला की पाणी लागलं. त्याच्यावर सप्ताह सुरू झाला. किनवळ्याचे, नागपूरचे बरेच भंजनी याचे, आपल्या हरिहरराव वकील याचे. हम्म, सप्ताह सुरू झाला, मग आम्ही आपली सेवा करायची. हम्म, तेव्हापासून मग पुढे चालून मग ऋषीचे स्थान होतं. म्हणजे काय काय ऋषी म्हणून एक रामबानं एक ऋषीची स्थापना मूर्त आणली काशू. हम्म, ती काशू मूर्त आणल्यावरती जरा फुटली हे झाली, तर मग दुसरी मूर्त आणली पंढरपूरहून आम्ही, हम्म, केशवरावनं आम्ही हम्म. ती इथं स्थापना केली. मग कार्यक्रम चालू राहिले वर्षाबी. बरं. हो. म्हणजे आता तुम्ही या झाडाविषयीच्या तुमच्या काही लहानपणीच्या, म्हणजे आता वडिलालाच काय पंजोबाला खापर पंजोबाला, म्हणजे आपल्या 20 पिढ्याच्या पूर्वीचं हे साक्ष देणारं गाव आहे आपलं गाव. म्हणजे वासुसेना या राजाची आपले वंश, म्हणजे आपले जे पूर्वज आहेत हे वासुसेनांपासून आपलं जे कुळ तयार झालेलं आहे, तिथून आपण या गावामध्ये जे आहोत, तर त्याची ही साक्ष खरं जर पाहिलं तर हे ऋषीचं वडाचं झाड देतं. याच्या तुमच्या लहानपणीच्या काही आठवणी, लहानपणी काय कशा पद्धतीने हे वडाचं झाड? आम्ही खेळत संमेलन व्हायचे, शिक्षक संमेलन. पुन्हा पारदेशी महाराज ह्याचे परभणीचे, त्याने इथं हवन केला. हां, चर्चा केली इथं वडासाठी, कीर्तन केलं पारदेशीचे महाराज. आठवण आहे का? आठवणी पुन्हा दुसऱ्या काही लहानपणीच्या खेळण्याचे म्हणजे आम्ही तर वाढ्याला खेळायचे. जरासं खोदलं की पाणी यायचं, निथळ ठेव पाणी प्यायचे, भाकरी खायची. शाळेतून आली की सगळे मिळून मस्त जेवण करायचे, बाळे करायचे. बरं, या हे वडाचं झाड अजूनही मोठं होतं. म्हणजे आपण जर बघितलं तर पलीकडचे काही झाडं गेलेले हो, त्या ह्याच्यामध्ये अजूनही खूप मोठा याचा विस्तार होता. पण आपण मग शेती तयार करण्याच्या याच्यामध्ये काही जी वाळलेली झाडं होती ती काढून टाकली. हां, पण तरी सुद्धा एवढं झाड तुम्ही अद्याप कधी कुठं पाहिलंय का? नाही, कुठेच पाहिलेलं नाही. म्हणजे बघा, आमच्या ते पाण्यात नाही, तुमच्या कोणाला असेल नाही जवळपास तुमच्या आहे मला का? तरी वाटतं की कोणाकडे असेल तर आवर्जून सांगा. नाही. म्हणजे महाराष्ट्रात, महाराष्ट्रात मराठवाड्यात, नाही, महाराष्ट्रात कदाचित असेलही, पण मराठवाड्यात एवढं मोठं झाड नाही, कुठंच नाही. नाही. म्हणजे तुम्ही जर आलात तर हे पर्यटन म्हणून सुद्धा या वडाच्या झाडाकडे बघता येतं, लहान मुलांना दाखवता येतं हो. की एवढं मोठं वडाचं झाड असू शकतं. आणि हे कोणी लावलेलं नाही. नाही, म्हणजे ही पहिले पुरातन काळाची साक्ष देत आलेलं, पण आपल्या डोळ्यात देखत काही झाडांची दुसरी झाडं तयार झाली. आणि किती सुंदर आश्चर्य आहे की बघा, इथून एक रांग ही जी फांदी गेली ना, हो, या फांदीपासून 7 जवळपास पलीकडे वडाची झाडं झाली. तर ती लहान नाही. उद्धवराव काकानं खूप महत्त्वाची माहिती या ठिकाणी दिलेली आहे. हा खूप मोठा परिसर. इथे दिवसा वाघ राहत होता. हां, हा, कोणी येत नव्हतं इथं. इथं वाघ होत. हे रोडनं अशी लांब अशी खोल होता हां, रोड. संध्याकाळी खंजील घेऊन काठी राहायची, त्या काठीला घोंगरी राहायची. हां. इकडं रानं कोणाला जाता येत नव्हतं. दिवसा वाघ इथून असा 9-10 वाजता असा जाईल. बरं, हां, म्हणजे बऱ्याच जणांनी तो वाघ बघितले. बरेच जण का आमच्या मेवण्यानंच मामाच्या पोरानं मारला. त्यावेळेस हे नव्हत्या मोटरसायकल, फक्त त्याच्याजवळ होत्या. हां, पोलीस पाटील होते बोरीला. त्यानं आणून बोरीला. आम्ही लहान लहान होतो, त्याचे बोरीला गेलो, झोपलो. तुम्ही बा तुमचा वाघ आणला मार. इथून वाघ नेला मारून. शिकारी स्वातंत्र्याच्या होते. पूर्वीची गोष्ट. हां. स्वातंत्र्याच्या पूर्वीची गोष्ट. हो, स्वातंत्र्याच्या पूर्वी इथं तेव्हा इथं दिवसा वाघ राही. दिवसा वाघ. दिवसा एवढी गर्दी होती. गर्दी होती. आता हे साफसूफ केलेलं आहे, पण त्यावेळेस एवढी गर्दी हो, होती. बस पहा, इथे आता आमच्या भागाला बिबट्याचा त्रास सुरू झालेला आहे. बर म्हणजे या आपल्या पलीकडच्या याच्यामध्ये 10-12 बिबटे आले. बर. आणि इथं पूर्वी आता वाघ असायचा. हो, पूर्वीचा. म्हणजे या झाडाच्या बऱ्याचशा आठवणी आहेत. हो, माझं तर असं मत आहे की शासनानं वेगवेगळ्या प्रकारच्या अशा झाडांना एक वेगळ्या पद्धतीचं
अनुदान द्यायला आणि याची जोपासना करण्यासाठी, त्याची जोपासना होऊन हे आपलं जे पुरातन काळाची साक्षी देणारं किंवा एक पर्यावरणाचं एक ठेवा म्हणून आणि खरं जर पाहिलं तर एक वेगळ्या पद्धतीचं पर्यटन स्थळ म्हणून या वडाच्या झाडाकडे बघता येतं. लहान मुलांना सहलीसाठी दाखवण्यासाठी खरं जर पाहिलं तर हीच खरी संकेतस्थळं आहेत. आणि अशाच संकेतस्थळावरती जर मुलांना नेलं तर पुढच्या काळातलं पर्यावरण टिकू शकेल. म्हणून या झाडाच्या संगोपनासाठी तशी तर काही गरज नाही, पण जर याला दर्जा प्राप्त झाला म्हणजे झाड जगतं, त्याला फक्त मोडू देण्याची गरज नाही, त्याला फक्त उपटिण्याची गरज नाही, त्याला JCPनं काढण्याची गरज नाही. हे झाड पुरातन काळापासून तसंच राहत आलेलं आहे. पण जर या झाडाचं व्यवस्थितरित्या पर्यटन म्हणून सुशोभीकरण झालं तर अनेक मुलं पाहायला येतील. मी मुलंच का म्हणतोय, कारण मुलांच्या अंगी झाड, नदी, पाणी, डोंगर, नाल्या, दऱ्या, शेती, शेतकरी याविषयी जर जाणीवा नेणीवा पेरल्या तरच पुढच्या काळामध्ये वृक्षाबद्दलची जाणीव त्यांच्या मनामध्ये राहील, शेतकऱ्यांबद्दलची जाणीव राहील, शेतकऱ्याच्या शेतमालाबद्दलची जाणीव राहील आणि शेतकरी, शेतकऱ्याचा शेतमाल आणि वृक्ष हेच या सृष्टीचे पालनहार आहेत. ते जर नेस्तनाबूत झाले तर या पृथ्वीतलावर कोणीही जिवंत राहू शकत नाही. शेतकरी हा जगवणारा आहे आणि निसर्ग हा सुद्धा जगवणारा आहे. निसर्गाचा एक घटक म्हणजे शेतकरी आहे आणि वृक्ष आहे. या दोनही गोष्टीला जोपासण्यासाठी शासनानं सुद्धा यात लक्ष घालावं. तुम्ही कधी आलात तर जिंतूर औंढा रोडवरती, औंढा ज्योतिर्लिंग आहे, औंढा रोडवरती जिंतूरपासून 4 किलोमीटर पुंगळा नावाचं गाव आहे. त्या पुंगळा नावाच्या गावामध्ये हेमाडपंथी समोरासमोर असलेलं एकमेव मंदिर आहे, महादेवाचं मंदिर. आणि त्याच्याच बाजूला हा वड आहे, खूप मोठा वड आहे. एकदा अवश्य या मंदिराला आणि या वडाला भेट द्या आणि अशी वडाची झाडं आपल्याही गावामध्ये एकत्रितरित्या लावून संगोपन करता येत असतील तर बघा. अण्णा जगताप, निसर्गाची शाळा. धन्यवाद.